नमस्कार मित्रांनो, मी अमृता घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन ऑडिओ बुक वपुर्झा. चला तर मग आपण सुरू करूयात. एक काळ असा होता की आपल्या आईवडिलांचा केंद्रबिंदू आपणच होतो. अपत्य संगोपन हा त्यांचा विसावा, छंद आणि ध्येय होतं. आपलं मूल आपल्याला दुरावेल का हा प्रश्न त्यांना कधी पडला नाही. आपल्या मुलांसाठी आज आपण वेळ देत आहोत का? मुलांपलीकडे आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत? त्यांचे आणि आपले आनंद एकच आहेत का? आईबाप म्हणून आपण त्यांचा विश्वास कमावला आहे का? तसं नसेल तर ते अस्थिर आहेत. अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच. जिते जागत्या माणसाशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात. राजकारण, संप, बंद, हिंसा, भ्रष्टाचार, संघटना, TV, व्हिडिओ, पार्ट्या, ट्रिप्स हे सगळे संवाद तोडणारे शोध. गप्पा म्हणजे संवाद नव्हे, संवादाचं नातं विचारांशी. निराशेने ग्रासलेल्या या देशाला ठणठणीत विचारच सावरू शकेल. आपण आपल्या मुलांना बुद्धिनिष्ठ व्हायला शिकवाल का? विचारांवर प्रेम करायला शिकवाल का? यश म्हणजे तरी काय? शिक्षणातून जे मिळत नाही ते संस्कारातून द्याल का? ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना. निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास. बुद्धीची उपासना हीच भक्ती. भक्तीने कृती हीच संस्कृती. रोज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा. माझ्या घरात माझ्या सगळ्यांशी संवाद आहे का? मी तुझ्याकडे आता सरळ सरळ बघतोय, बाकीचेही बघतायत. तुला पुरुषांच्या नजरेची, बघण्याची चीड नाही का येत? काय यावी? मी स्विमिंग ड्रेसमध्ये असताना पुरुष बघणारच, त्यांनी बघावं म्हणून मी इथे येत नाही. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. पुरुष पाहणारच. स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्यांचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्यांकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकवावं. माणसाने आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, दगदगीचं आणि म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलं आहे? आशा, निराशा, साफल्य, वैफल्य, सुख, दुःख, मिलन, विरह हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखी वागवतात. कातडीवर तीळ असला काय आणि नसला काय, काय अडतं? ही माणसं अशीच. ह्यांना साय हवी, दूध तापवण्याचा खटाटोप मात्र नको. सुगंध हवा पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको. मुलं हवीत पण संगोपनाची यातायात नको. गती हवी, प्रगती नको. प्रसिद्धी हवी, सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढतात, जगत नाहीत. चालणारा माणूसच फक्त पायाखाली किडा मुंगींची हत्या होत नाही ना हे बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो. अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करण्याचा प्रयत्न करतो त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. पण कदाचित निरुत्तर होऊन त्याची दहशत असते. ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य. त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पकडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच. ह्यामुळे दोन माणसं घायाळ होतात. दडपशाहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दडपशाही करणारा सुद्धा. एक घायाळ झाल्याचं इतरत्र दाखवत सुटतो, दुसरा दाखवत नाही, एवढाच फरक. पण त्याला गंमत अशी आहे की जो उघडपणे दर्शवत नाही तो कायम आतल्यात धास्तावलेला असतो. ज्या कार्यात, चळवळीत प्रत्येक माणसाला निश्चित स्वरूपाचं काम करावं लागतं ती चळवळ सगळ्यांना नकोशी असते. शरीर हे एकच साम्राज्य असं आहे आणि इतकं महाकाय आहे की त्याला एक राजधानी पुरत नाही. आवेग आणि विवेक या दोन राजधान्यांचा इथे अंमल चालतो. एकमेकांचं अस्तित्व आणि महत्त्व दोघे जाणतात. एकमेकींचं एकमेकींवर अतिक्रमणही होतं. त्यावेळी संपूर्ण साम्राज्य
जिचं प्राबल्य जास्त तिच्या स्वाधीन केलं जातं. राज्याचं होणारं नुकसान नंतर दोघेही भरून काढतात. अधिकार आणि अंमल यात ज्या राजधानीची सरशी होईल त्याप्रमाणे साम्राज्याचा डोलारा टिकतो किंवा कोसळतो. विवेक ह्या मुख्यमंत्र्याचे 5 सल्लागार: दूरदृष्टी, निश्चय, संयम, एकाग्रता आणि सातत्य. आवेगाचं राज्य अनेकांच्या हातात. एका राजधानीत काहीशी हुकुमशाही तर दुसरीत संपूर्ण लोकशाही. षड्रिपूंच्या मंत्रिमंडळाबरोबरच प्रलोभनं, जाहिरात, प्रसिद्धी, अपेयपान, भ्रष्टाचार या सगळ्यांचं थैमान आहे. दोन्ही राजधान्यातले मंत्री एकमेकांच्या राज्यात इथेही दौरे काढतात, शिष्टमंडळं पाठवतात, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसून साम्राज्य टिकावं म्हणून. इथे साम्राज्यापेक्षा 2 राजधानीत स्वतःचं पद मोठं मानलं जात नाही. समाजाला घाबरायचं ठरवलं तर कोणतीही समस्या सोडवता येत नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय जगता येत नाही. स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीही सुटत नाही. मिळवती बायको हवी होती ना, समाजाला टाळून ती नोकरी कशी करणार? जत्रेत गेलं की काही धक्के लागायचेच, माणसं हरवायचीच. घराला एकच रंग असतो, जत्रा बहुरंगी असते. लहान मुलं त्यात हरवतात. म्हणून तर मोठ्या माणसांनी त्यांचा हात सोडायचा नसतो. जो हरवतो त्यातलं मूलच राहिलेलं आहे असं समजायचं. आपण हात घट्ट धरलेला असला म्हणजे मूल जत्रेत कितीही रमलं तरी त्याला घरी आणतोच की नाही. इथे आपण उलट वागतो, वैतागून हातच सोडून देतो आणि लांबून ते आणखीन किती हरवतं ते पाहतो. जिथं ते मूल रमल्यासारखं वाटतं तिथं कदाचित ते भांबावलं पण असेल. तसं करायचं नाही म्हणजे हात सोडायचा नाही. त्याचप्रमाणे त्या मुलाला जत्रा, प्रदर्शन ह्याच्यापासून लांब पण ठेवायचं नाही. 2 घटका ते जत्रेत रमलं तर 10 घटका संसारात, घरकुलात टवटवीत राहतं. हे जसं संसारात नवऱ्याने लक्षात ठेवायचं असतं तसंच बायकोनेही ठेवायला हवं. संसाराचा पॅटर्न बदलला की समस्यांचा पॅटर्नही बदलणारच. समाजातल्या किती पुरुषांना हे भान ठेवून आपल्या मिळवत्या बायकोला असं सांभाळता येतं? स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कोणी सांगितलं? अनेक माणसांच्या बाबतीत ते जन्माने पुरुष आहेत एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो. अर्थ असलेला पुरुष म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगाने मिळते, ती टिकवायची असते हे ज्यांना उमगतं ते पुरुष. शब्दाला अर्थाची जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल, प्रत्येकाकडे असतं असं नाही, पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही. शब्द म्हणा, संवाद म्हणा ह्यांच्यासारखा जादूगार कुणी नाही, वैरी नाही किंवा ह्यांच्यासारखा मित्र नाही. केवळ पाण्यालाच तुझा रंग कसा विचारण्यात अर्थ नाही. हा प्रश्न शब्दालाच विचारायला हवा. षड्रिपूंना जे जे रंग असतील, माया, ममता, वात्सल्य ह्यांना ज्या ज्या छटा असतील त्या तुम्ही शब्दांना बहाल करा. शब्द त्यात मिटून जातील. कुणाशीही मतभेद झाले, संघर्ष झाले की शब्दांची निर्यात थांबली. प्रथम संवाद करावासा वाटतच नाही. कालांतराने ज्याचं त्याला जाणवतं की रागाची धार बोथट झाली आहे. मग काही माणसांना स्वतःचाच राग येतो. आपली शत्रुत्वाची भावना कमी होते. याचा अर्थच काय? वैरभावनेतली सहजता संपते आणि मग जाणीवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एकेकाळी मैत्री झाली होती ती कारणं, त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ आमंत्रण देत राहतो. पण अहंकाराचा पहारेकरी फाटक सोडायला तयार नसतो. तो तुमची निर्भत्सना करीत राहतो. त्या कोण्या व्यक्तीकडे पुन्हा तुझं मन धावतच कसं? हा एकमेव प्रश्न अहंकार विचारित राहतो. मग अट्टहासाने वैर जोपासलं जातं. अट्टहासाने संगोपन केलेलं वैर जास्त थकवतं. संगोपनात पुनरुक्ती असते. त्या पुनरुक्तीस सहनशक्तीची कसोटी असते. ह्याचाच जास्तीचा थकवा असतो.
पण एकदा का ते फाटक पुन्हा उघडलं तर पहारे करायची शक्ती कमी होत जाते. पुनर्मैत्रीत शब्दांचा प्रवास सुरू झाला की अधूनमधून तो पहारेकरी गस्त घालतो. स्वतःची लाज वाटते. पण इथेही पुन्हा शब्द आणि संवाद विलक्षण जादू करतात. अहंकार, भीड, संकोच, अबोला, एक एक वस्त्र अवतरली जातात. फाटक पुन्हा कायम उघडलं जातं. कुंपणही उरत नाहीत. फाटक जर कायम उघडच ठेवायचं असेल तर कुंपणाची आवश्यकताच काय? तारुण्यात कुंपणांच्या मानापनाचे खांब हे खोलवर गेलेले असतात. वाढत्या वयानुसार जमीन खचू लागली की हे खांब केवळ तारांच्या आधाराने उभे राहतात. तारांवर गंज चढायला लागला की त्याही कमजोर होतात. जीवन मरणाची सरहद्द नजरेच्या टप्प्यात आली की त्याच्या पलीकडची मानवनिर्मित सगळीच कुंपणं नाहीशी व्हावीत असं वाटू लागतं. मात्र ज्यांना जीवन मरणाची सरहद्द कायम दिसत असते, तिचं भान असतं, अशी माणसं कुंपण बांधलेलं असलं तरीही तिथे नो थरोफेअरचे फलक लावित नाहीत. एकूणही ग्रंथांना मागे सारेल असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येकजण स्वतःबरोबर आणतो. तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ. पृष्ठसंख्या किती आहे हे न सांगणारा ग्रंथ. या ग्रंथातला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो. श्वासागणिक एक एक शब्द छापलेला असतो. इथे प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफच. प्रूफरिडिंग अजिबात नाही. खोडरबर न वापरता लिहिला जाणारा एकमेव ग्रंथ. चुकीची दुरुस्ती किंवा शुद्धीपत्रक कोणत्या पानावर टाकायचं ते ग्रंथकर्त्यालाच माहीत नसतं. अनेक चुका जगजाहीर होतात, अनेक लादल्या जातात. असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात. किंबहुना या एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक सावली आहे की ज्यातली असंख्य पानं कुणालाही वाचता येत नाहीत. अशाच अनेक पुस्तकांसमोर मीही एक पुस्तक म्हणून उभा असतो. श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानांसमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो. जिथं मजकूर जुळतो तिथं प्रतिसाद मिळतो. क्वचित केव्हा केव्हा आपण आपल्या उलटलेल्या पानांवर हा मजकूर का लिहिला नाही अशी खंतही काही काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर दिसते. इन्कम टॅक्स ऑफिसरसमोर बँकेची पुस्तकं उघडी करून दाखवावीच लागतात, तशी काही प्रांजळ माणसं सक्ती न करताही त्यांची पुस्तकं तुमच्यापुढे उघडतात. शुभलाभ आणि स्वस्तिक काढून 2-2 चोपड्या ठेवणारे महाभाग वेगळे. त्यांनी तर देशाच्या ग्रंथातली पुढची पानंसुद्धा सत्ताधाऱ्यांना खळ लावून बरबटून टाकलेली आहेत. पण जिथे संवाद जुळतो तिथे तुमचं, आमचं म्हणजे श्रोत्यांचं आणि माझं पुस्तक वेगवेगळं राहत नाही. एकाच आवृत्तीतली एक प्रत उरलेल्या प्रतींशी बोलत राहते. मला कोणतीही खुर्ची मान्य नाही. अध्यक्षपदाची तर नाहीच. इतरांपेक्षा ही खुर्ची तुम्हाला वेगळ्या भूमिकेत नेते, इतरांपासून वेगळं काढते. ही खुर्ची हितगुज करणारी नाही, ही उपदेश करणारी, आदेश संदेश देणारी खुर्ची आहे. मला खुर्चीपेक्षा भारतीय बैठक आवडते. जी डळमळीत होते ती खुर्ची, जी भक्कम असते ती बैठक. आपलेपणाचं नातं निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त बैठकीतच असतं. काही बैठकी ह्याला अपवाद. विधानसभेची बैठक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची बैठक ह्याला अपवाद. राजकारण म्हटलं की खेळ खल्लास. 2 मिनिटं शांत उभं राहायचा तो विषय. परमेश्वराची योजना निराळीच असते. आपण मर्त्य जीवांनी त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारीन देतोस म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो, आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणे वाटते. माणसाने फक्त घरातल्यांना सांभाळावं. ठराविक मर्यादेपलीकडे समाजाला स्वतःच्या आयुष्यात किती डोकावू द्यायचं हे ठरवायला हवं आणि ते मात्र लवकर ठरवावं. आपण घेतलेले निर्णय अंमलात आणण्यासाठी
आयुष्य उरलेलं असतानाच काही संकल्प सोडायचे असतात. स्पर्श न करता आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच पालक समजला जातो. मुळातच दागिन्यांचा सोस कशासाठी? मंगळसूत्र कशासाठी? नवऱ्याबद्दलच्या भावना दागिन्यातूनच व्यक्त व्हायला हव्यात का? एकीकडे मला मंगळसूत्र घालायचं आणि नवऱ्याच्या तऱ्हेवाईकपणाच्या हकीकती ऑफिसातल्या मैत्रिणींना व मित्राला सांगायच्या. या विसंगतीचा कोणी विचार केलाय? नवऱ्याबद्दलच्या या मानसिक व्यथा इतरांना सांगताना मंगळसूत्रामागचा संकेत जातो कुठे? मग तो केवळ एक उपचार राहतो. 4 मामुली व मिरवण्यायोग्य दागिन्यांप्रमाणे मंगळसूत्र हा निव्वळ एक दागिना उरतो. आणि असे असेल तर ह्या दागिन्यांचं प्रयोजन काय? वेगवेगळ्या फॅशन्सची मंगळसूत्र करवून घेण्यासाठी आज भगिनी वर्गात चढाओढ लागलेली आहे. परवडत नाही, महागाई किती आहे असं म्हणता म्हणता सराफाच्या दुकानात पाय ठेवायला देखील जागा नसते. पहिलं मंगळसूत्र मोडून नवीन फॅशनचं करवून घेताना सराफ सोनार मंडळी आपल्याला किती लुबाडतात हे तर बापजन्मी तुम्हाला कळणार नाही. प्रत्येक व्यवहाराच्या वेळी चोख सोनं घेऊनही तुम्ही ते विकायला गेलात व त्यातच थोडी भर घालून नवा दागिना बनवायला निघालात की तुमचं पहिलं सोनं कधीही शुद्ध नसतं. यावर वाद घालायचा नाही. सराफाचं दुकान आणि लोकलमधला गुंड यात फरक इतकाच की पहिल्या ठिकाणी तुम्ही आपणहून मंगळसूत्र काढून देता आणि लोकलमध्ये ते खेचलं जातं. आपला बाप जर निव्वळ पैशाच्या मागे लागल्यामुळे आपल्या वाट्याला येत नसेल तर मुलं बापाचा द्वेष करतात, पण त्याच्या व्यवसायाबद्दल त्यांना फारसा राग येत नाही. याच्या अगदी उलट, त्यांच्या बापाच्या वृत्ती पैशांबाबत उदासीन असतील आणि व्यवसाय हा जर त्यांचा धर्म बनला असेल तर मुलांना व्यवसायाचा राग येतो, पण बापाबद्दल नितांत आदर असतो. बेदम पैसा मिळवणं ह्याच्या इतकं मिडिऑकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं. ऐन तारुण्यात प्रथम शरीराच्या गरजा आकांत करीत असतात. जिथे वैचारिक भूमिकेचा मागोवा क्वचित घेतला जातो, नंतरच्या परिस्थितीत जिथे जिथे ती उद्भवते तिथे तिथे माणसं विचाराने तादात्म्य पावतात आणि मग कधीकधी काही व्यक्तींच्या बाबतीत वैचारिक अंतर उरलं नाही की मग कोणतंच अंतर खपत नाही. मैत्रीची देवाणघेवाण सगळ्या स्तरांवर होते. संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्याही शोधापेक्षा महान आहे. अन्नवस्त्रांचा वापर विध्वंसासाठी न करता शांततेसाठी करायचा आहे हे वारंवार एकमेकांना बजावलं जात आहे, ते शब्दांच्या जोरावर. शेवटी अन्नवस्त्रांपेक्षाही ज्या राष्ट्रांजवळ जास्त बलवान शब्द आहेत तोच देश वरचढ ठरणार आहे. जसजसे दिवस जातात तसतसा कलावंत व विचारवंत एकटा पडत जातो. प्रत्येक विचारवंतांच्या पूर्णत्वाच्या स्वतंत्र अशा व्याख्या असतात. त्या पूर्णत्वाच्या दिशेने त्याचा सतत प्रवास चालू असतो. वैयक्तिक बौद्धिक कुवतीनुसार प्रत्येक कलावंत आणि विचारवंत वेगवेगळी उंची गाठत असतो. ह्या उंचीच्या प्रमाणातच एकटेपणाची भावना प्रत्येकाची वेगळीच राहणार. अर्थात असा जरी तरतम भाव असला तरी एकटेपणाची अस्वस्थता ही अटळच. त्या सर्व कलावंतांचा आतल्या आत कोंडमारा होत राहतो. सामान्य पातळीवरचं मनोरंजन त्याची करमणूक करू शकत नाही. कोणतंही समर्थन मूळ दुःखाची हकालपट्टी होऊ शकत नाही. वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी. आज जखम आहे ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्याचं नेमकं दुःख कोणतं? रिटायर झालो की पगार नाही, उद्योग नाही या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीने ऑफिस बंद पडणार नाही हे दुःख फार मोठं असतं. आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं ही भावना फार सौख्यदायक असते. दुसऱ्याच्या पगाराची मिळकतीची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन आहे, असंस्कृतपणाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आता काय कमी आहे असं फाडकन कुणाला विचारू नये. ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात.
रातकिडा कर्कश ओरडतो. त्या ओरडण्याचा त्रास होतो यात शंकाच नाही, पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतोय याचा पत्ता लागत नाही ना, त्याचा होतो. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सोडतो. 2 चाकी वाहनं कोणत्याही फटीतून निसटतात म्हणून 4 चाकवाली त्यांच्यावर मनातून उखडतात. पण ह्या एकमेव देणगीची किंमत ही जबरदस्त असते. पावसात पाऊस, उन्हाळ्यात चटके आणि छोटा निसटता अपघात झाला तरी देअर इज नो सेकंड चान्स. पिलियनवर एखादी बाई दिसली की ही मंडळी हेवा करतात, पण त्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं, अहो हा मामला खुल्लम खुल्ला काचा वर करायची सोय इथं नाही. म्हणून ऊन पाऊस आणि नजरा अडवता येत नाहीत. अनेक समस्या त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दूध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते त्या वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं, थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेऊन ते खाली उतरावं. तसंच काहीसं अनेक समस्यांचं. वकिलांचा आणि डॉक्टरांचा पेशा एकदम भिन्न. परिचारिकांचे कपडे स्वच्छ पांढरे, वकिलांचे गाऊन काळे, दिरंगाईचा रंग काळा, तत्परतेचा रंग पांढरा शुभ्र. कॉल आल्याक्षणी हजर राहावं लागतं. खटले मात्र वर्षानुवर्षे चालतात. उत्तम ड्रायव्हर जेव्हा ॲक्सिडेंट करतो तेव्हा तो ड्रायव्हिंग विसरलेला असतो का? तरी अपघात होतातच ना. पट्टीची पोहणारी माणसं नेहमीसारखा उंचावरून सूर मारतात, ती वर येतच नाहीत केव्हा केव्हा. म्हणजे त्यांना पोहता येत नाही असं म्हणायचं आहे का? त्याचप्रमाणे चांगली शिकली सवरलेली माणसं दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतात तेव्हा शिक्षण आणि संस्कार विसरली असतात असं म्हणायचं का? तोही अपघातच. जो नेहमी घडून जातो तो अपघात, आणि मी तो शांतपणे बघत राहायचा असं? होय, शांतपणे हा शब्द महत्त्वाचा. कारण तृप्तीचा संसार असून बाहेर आकर्षण का वाटतं हे पुरुष सांगू शकत नाही. जो प्रश्न त्याला सोडवता येत नाही त्याचं उत्तर बायकांना हवं असतं. त्या मग अकारण स्वतःच कमी लेखतात आणि पुरुष जातीला हलकट ठरवतात. पण तुम्हाला हा आधार हवा आहे हे मी समजू शकतो, पण सध्या तुमच्या नवऱ्याला पण आधार हवा आहे. तो आता प्रवाहात वाहत चालला आहे. आपण वाहत नसून प्रवाहाला व्हायला लावत आहोत या धुंदीत. जोपर्यंत तुमचा नवरा प्रवाहात आहे तोपर्यंत तुम्ही किनाऱ्यावर घट्ट उभे राहा आणि त्याची धुंदी ओसरली की त्याला हात द्या. ह्यालाच संसार म्हणतात. दोघांपैकी कुणीतरी एक कायम किनाऱ्यावर घट्ट उभा राहावा. उद्या हीच हकीकत एखाद्या स्त्रीची पण होऊ शकेल ना. सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झाला? फक्त आठवणींच्या राज्यातच तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असत व आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर त्यापायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास. सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते. ती कृतीत आणायची म्हणजे कुणाचं ना कुणाचं सहकार्य लागतं. सहकार्य म्हटलं म्हणजे दुसरी माणसं आली म्हणजे फिसकटलं. सदिच्छेची योजना झालीच, जी नेहमी फसण्यासाठी असते. ज्योत म्हटलं की ती झंझावतात. विझणारच असं मानलं जातं. सगळ्यात ज्योती विझतात, विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. कायम उरतो तो प्रकाश, आणि ज्योतीचा जय होणारच नाही असं कशावरून? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं. ज्या माणसाला भूकच नाही, अन्नावर वासनाच नाही, त्या पंक्तीमधलं कोणतंही पान चालतं. रसिक भेटल्याशिवाय कलावंत पुरा होऊच शकत नाही. रसिक हा कलावंताचाच एक भाग आहे. परमेश्वर हाही एक कलावंत आहे. तो एवढा महान कलावंत आहे आणि त्याने आपली कलाकृती इतकी प्राण ओतून घडविली आहे की तो स्वतः कलाकृती पलीकडे निराळा म्हणून उरलेलाच नाही. पण हा महान कलावंतही केव्हा पूर्ण झाला? जेव्हा त्याने मानवासारखा स्वतःची बुद्धी असलेला रसिक निर्माण केला. तेव्हा त्या महान कलावंताला रसिक दाद देणारा रसिक हवाच होता. पण तोही केवळ भाडोत्री.
स्तुती पाठक रसिक नको होता, प्रज्ञावंत रसिक हवा होता. म्हणूनच माणूस ही त्याची शेवटची सर्वश्रेष्ठ परिपूर्ण कलाकृती आहे. एक मनुष्य जन्म, तोही म्हणे 84 लक्ष फेऱ्यांनंतर. अर्थात मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मला दिसतो तो समोरचा जिता जागता माणूस, त्यातल्या त्यात त्याचा तारुण्याचा काळ. उत्पत्ती, स्थिती, लय, सकाळ, दुपार, संध्याकाळ सगळा निसर्गच दादरा तालात आखलेला. बालपण, तारुण्य, वार्धक्य, जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ तारुण्य. संततीच्या रूपाने माणसाला तारुण्यात बालपण पुन्हा अनुभवता येतं, पण वार्धक्यात तारुण्य अनुभवता येत नाही. जाणीवा जाग्या झाल्यापासून प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो ती तारुण्याची. तारुण्याचा काळ हा जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ आहे, तसाच तो जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचा, व्यक्तिमत्व घडवण्याचा काळ आहे. बालपण जसं परावलंबी असतं, तसंच वार्धक्यही. स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार हा तारुण्यातच अनुभवता उपभोगता येतो. त्याचं असं आहे, म्हणजे फक्त माझ्यापुरतं सांगतो, इतरांचं असंच होतं याची मला काही कल्पना नाही बरं, पण तसं काही प्रमाणात असावं. आपल्या भावी जोडीदाराचं एक काल्पनिक चित्र प्रत्येकाच्या मनात तयार असतं. तो जोडीदार बोलेल कसा, हसेल कसा, त्याची उंची, बांधा, फीचर्स याबद्दल मूर्त स्वरूपात जरी नाही तरी भावविश्वात एक प्रतिमा सतत जागवत असते. अशा काल्पनिक मूर्तीबरोबर त्याचा संसार कधीच सुरू झालेला असतो. त्या कल्पनेतल्या चित्राला वास्तवातलं शिल्प सापडलं की त्याचा निर्णय पक्का होतो. अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येकजण असतो. दाखवायला नेलेली मुलगी किंवा मुलगा जेव्हा पसंत पडत नाही, तेव्हा तो किंवा ती अपात्र आहे कसं समजायचं मुळीच कारण नाही. आपल्या मनातल्या प्रतिमेबरोबर त्याचा सूर जमलेला नसतो. नापसंत करणारी व्यक्तीसुद्धा अशावेळी आपण नापसंत का केलं हे सांगू शकत नाही. आठवणीवरून आठवणी निघतात. एकाच रागदारीत रचना केलेली गाणी जशी लागोपाठ आठवतात तसं होतं. एकच रागदारीचे स्वर 2 गाण्यात असल्याने एका गाण्यावरून दुसऱ्या गाण्यावर कधी व कसे गेलो हे जसं कळत नाही, त्याप्रमाणे उत्कटतेने बांधलेले 2 वेडे एकत्र येतात. तेव्हा एका वेड्याच्या हकीकतीतून दुसऱ्या वेड्याच्या गोष्टी कधी सुरू होतात हे कळत देखील नाही. एकातून दुसरी, त्यावरून तिसरी, हा प्रवास कुठे थांबेल हे सांगता येत नाही. पण त्याहीपेक्षा आता हा विषय कसा निघाला याचा शोध जास्त रंजक. संगीताप्रमाणे संवादाला पण विस्ताराचे रंगतीचे टप्पे असतात. चढ उताराचे आरोह अवरोह असतात. स्वराप्रमाणेच शब्दांनाही एक क्रम असतो. रागदरीत जसे काही स्वर वर्ज्य असतात, त्याप्रमाणेच संवादातही काही शब्द वर्ज्य असतात. ठाय, विलंबित, द्रुत अशा क्रमाने गाणं जसं फुलत जातं, तशाच क्रमाने संवादालाही फुलण्याचा सोस हवा. तंबोऱ्याच्या 2 षड्जांप्रमाणे संवादातही 2 तारा एकजीव व्हाव्या लागतात. शेवटी सगळा संसार शब्दांचाच, पण वाटाघाटी वेगळ्या. बोलाचाली निराळी आणि संवादाची मैफिल निराळी. वाटाघाटी शब्दांनंतर स्वातंत्र्य मिळाल्यापासून कायम फिसकटलं हेच क्रियापद डोक्यात बसले. बोलाचाली, शब्दाची सोयरीक, 2 गटात मारामारी या वाक्याशी, पण मैफलीचं नातं हे रंगाशी असतं. तरीसुद्धा काही माणसं चर्चा करता करता संवादावरून बोलाचालीवर का आणि कधी येतात हे कळतच नाही. दुःख आणि डोंगर यांच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसंच दुःखाचं जवळ गेलं की ह्या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं. त्याचं रौद्र रूप लांब गेलं की गोजीरवाणं होतं. कुणालाही स्कूटरवरून लिफ्ट देताना मला नेहमी कुठेतरी भीती वाटते. जर काही कमी जास्त घडलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य आणि संसार दोन्हीही उद्ध्वस्त होईल आणि ह्याला आपण जबाबदार ठरू. मुंबईतली वाहनं आणि रहदारी साक्षात कौरव सेनेसारखी वाटते. पण त्यावेळी नायम हंतीन हंतय हा कृष्णाचा उपदेश काही आठवत नाही. आणि आठवलं तरी वाटतं मला आठवून काय फायदा, हे लोकांना आठवायला हवं. मनात हे असे विचार येतात तरीही मी ओळखीच्या बिनओळखीच्या माणसांना लिफ्ट देत आलो आहे.
कारण केव्हा केव्हा मनात असेही विचार येतात, माझ्या पत्रिकेत आज अपघात असेल आणि ह्या माणसाच्या पत्रिकेत तो नसेल तर माझं संरक्षण होईल. आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतो. माणसाला काही ना काही छंद हवा, स्वप्न हवेत, पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो, सापडायला शिकतो. हे हरवणं सापडणं प्रत्येकाचं निराळं असतं. पतीपत्नीचं एकच एक मत असलं तरी संसारात स्वर्ग निर्माण होतो. पतीपत्नीच्या या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुखदुःखाचे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अशा आशा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील तर प्रकृती धर्मानुसार ते स्वाभाविक आहे. पण तो एकमेकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये. इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल त्यांना संसार सुखाचं मर्म सापडलं. ज्यांना हे असं हरवता येत नाही ते रिकाम्या वेळेचे बळी होतात. आणि रिकामा वेळ हा सैतानाचाच. ज्या गृहस्थाने मला पहिल्यांदा मैत्रीच्या नावाखाली पहिला चहा पाजला तिथे माझं पाऊल घसरलं होतं. कारण त्या चहाने घात केला. त्याचा पहिला फुकट स्पेशल चहा म्हणजे बोरातली अळी होती. त्याचाच पुढे तो तक्षक झाला. 10-12 वेळा चहा झाल्यावर मग मला एका आलिशान हॉटेलात भलं मोठं जेवण झालं. त्या पाठोपाठ भेटीदाखल लहान लहान वस्तू आल्या. ऑफिसर लोक नुसते सहीचे मालक. खरी कामं तुमच्यासारखी हातावर पोट असलेली माणसंच करतात. तेव्हा अशा प्रेझेंट्स घेण्याचा अधिकार तुम्हालाच आहे. अशी स्तुतीची फीत त्या वस्तूंना बांधण्यात येत असते. आतल्या वस्तूपेक्षा आम्ही त्या फितीलाच फसत राहिलो. ह्या पाठोपाठ घरातली माणसं. त्यांनी ह्या प्रकारचा उघड पाठिंबा जरी दाखवला नाही तरी कडवा विरोधही दर्शवला नाही. एखादी गोष्ट न मागता कोणी स्वखुशीने दिली तर तिचा स्वीकार केला तर कसलं आलंय पाप. अशा तऱ्हेच्या शंका समाधानांना आम्ही बळी पडत गेलो. मग आमची कीर्ती पसरत राहिली. ज्याप्रमाणे एखाद्या ज्योतिषाची किंवा वैद्याची कीर्ती पसरावी त्याप्रमाणे. असल्या कारभारात आम्हाला विश्वस्ताची जागा मिळू लागली. आणि मग मोठमोठ्या ऑफिसर्सकडून आमचा सेफ्टी वॉल्व्हसारखा उपयोग केला जाऊ लागला. बुडत्याचा पाय खोलात हा न्याय इथेही आहे. या प्रवाहात तुम्ही पाणी अडवू लागलात की तुम्हाला जगणं अशक्य होईल. अशा गावी बदली करतात. त्या बदलीच्या हुकमावर बढतीची सोनेरी फीत नव्हे ताद बांधतात. मोठमोठ्या मंत्र्यांच्या शेकडो एकर जमिनी, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते ह्यांची 5 स्टार हॉटेल्स, द्राक्षांच्या बागा आपोआप होतात काय? आमच्यासारखे कितीतरी पाठ त्या जमिनी ओल्या ठेवतात. दारू पिणाऱ्यांनी शेवटपर्यंत दारूच प्यावी, जुगाऱ्याने जुगारीच राहायचं, तसंच लाच खाणाऱ्यांचंच. म्हणूनच म्हणालो हे पाप त्या पहिल्या चहाचं. जो लहान मोह टाळू शकतो तोच मोठ्या मोहाकडे पाठ फिरवू शकतो. नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे ह्या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान, तृप्ती, कृतज्ञ भाव, स्नेह याचं भावनांना तराजू असते. तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते ना. त्याचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला, त्यांच्यावर इन्कम टॅक्सही बसला असता. मग एकही माणूस साधं हसलाही नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा नक्षत्रांचं देणं कधीच चुकवता येत नाही. यातच त्यांची उंची तिथं हात पोहोचू नयेतच. कारण आम्ही माणसांनी जिथे जिथे आमचे हात पोहोचले तिथे तिथे स्वतःचे शिक्के उमटवले. त्यापेक्षा अशाच काही अलौकिक चांदण्या, तेजस्वी तारे अवतीभोवती वावरतात. तिथं माथा झुकवावा. पण आम्हाला सितारे ओळखायला येतात, तारे येत नाही. हे दोन्ही ओळखणं खरं तर सोपं आहे. डोळे उघडे ठेवल्याशिवाय जे दिसत नाहीत ते सितारे आणि जे मिटल्यावर दिसतात ते तारे. मित्रांनो, आपण पुढील भागात उर्वरित पाठ पाहूयात. धन्यवाद.